अधिष्ठान भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन साधू संत महात्म्यांची शरणागती करून सर्व सज्जन श्रोता आई बाबांना नमस्कार करून सेवेला आरंभ करतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहाच्या या 6व्या दिनाच्या सेवेनिमित्ताने माझ्या भाग्यवशात या क्षेत्रामध्ये सेवा करण्याचा योग आयुष्यात कीर्तन करत आलो, पण पहिल्यांदाच या गावात कीर्तन करतोय. या गावावरून मुक्रंबातल्या कीर्तना बरेचदा गेलो. मुखेड तालुक्यातल्या बऱ्याच गावात कीर्तन प्रतिवर्षी करतो, पण भाग्य उदय याला जे लागतं ना, या वर्षी माझं भाग्य उदय आलं. याही क्षेत्रामध्ये परमात्म्याची सेवा करण्याकरता हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराजांनी मला पाचारण केलं. पंढरी क्षेत्रामध्ये भेटले, सांगितलं महाराज या वर्षी आमच्याकडे कीर्तनाला या. त्याप्रमाणे आपण आज सर्व सज्जन श्रोता माय बाबांच्या समोर एक परवंचा देण्याकरता म्हणून मी आलेला आहे. थोडासा प्राकृतिक विचार केला असताना त्याला काम सर्दी पडशामुळं आवाजावर दुष्परिणाम झालेला आहे. जसं इच्छामध्ये परमात्मा करून घेईल त्याप्रमाणे आपण सेवा करू. सर्वांना परत एकदा नमस्कार करून सेवेकडे वळतो. विठ्ठला हा प्रस्तुत सेवेला घेतला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अभंग बहुतेक सगळ्यांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे. बरेच जण या अभंगावर चिंतन ऐकलं असेल. मग एवढं सगळं असताना महाराज तुम्ही पुन्हा कसं काय तोच अभंग घेतला? मी पहिल्यांदाच घेतला, तुमच्या गावात पहिल्यांदाच आलो आणि पहिल्यांदाच अभंग घेतोय. आणि जे शरीराला पाचक आहे, जे शरीराला रुचकर आहे ते खाणं जसं आवश्यक आहे, तसं आपल्याला जे रुचक आहे, आपल्याला जे पाचक आहे, आपल्याला त्याच्यावर काही विचार करता येईल असा अभंग आपण सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला हा आमचा ऋणानुबंध या गावाशी फार जुना आहे. आता येऊन बसले आमचे हरी महाराज, यांचे वडील आणि माझे वडील सख्य मिळवणी असणार. आमचे हे महाराज केशव महाराज यांचे नातू चिरंजीव, ही सगळी मंडळी जातीवाचक विचार केला असताना ही पाहुणी आहे, पण संप्रदायाचा विचार केला असताना सगळेच माझे जीवलग आहेत. विठ्ठला
कमी वयामध्ये हरिभक्तीपरायण आमचे अनिरुद्ध महाराज, सद्गुरू प्रातस्मरणीय श्री चैतन्य महाराज यांच्या संगतीमुळं बराच संप्रदायाचा विस्तार, बरीच प्रसिद्धी आणि स्वतःच आचरण संप्रदायाशी कसं निमग्न आहे हे आपल्याला काही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही नित्य त्यांना अनुभवत आहात. भागवत कथा असो, कीर्तन कथा असो, चांगले अतिशय सुंदर विचार नटलेले एक स्वरूप म्हणजे आमचे अनिरुद्ध महाराज आहेत. तो काय त्यांच्या वयाच्या मानाने त्यांच्या वडिलांचा आमचा संबंध होता, घरी नेहमी येत होते. त्यांनी गत वर्षी आपल्या वडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर असा सप्ताह कार्यक्रम केला. जेवढी जमेल तेवढी इथे उपस्थिती आम्ही दिली. गेली वर्षी आमचा मुलगा वाजवायला होता आणि आम्ही ऐकायला होतो, पण त्या येण्यामुळेच काय कीर्तन करायचा योग आज येतो. असो, अभंगाचा धावता भावार्थ असा आहे, प्रत्येकांना दुःख पाहिजे असं कोणीच म्हणणार नाही. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मला दुःख पाहिजे असं मागणारा कोणीच नाही. एक कुंती माता महाभारतात बोलतात, पण असं वाचण्यात आलं नाही की कुंतीने दुःख मागितलं असं. पण लोक गतानुगतेनं त्या कुंतीची कथा सांगतात की एकच कुंती माता होती दुःख मागणारी. तिने एकच विचार सांगितला, देवा निरंतर सुखाची व्याप्ती संसारात तर सुख नाहीच आहे. संसारात नित्य दुःख आल्यानंतर तुझी आठवण सतत होते. बाकींचा विचार संसारात कधी दुःख झालं की तेवढ्या वेळा पुरताच मनुष्य विचार करतो आणि संसारिक सुख झाले की परमात्म्याला विसरतो. देवा तुझी नित्य आठवण झाली आणि दुःखाची अवस्था असली तरी चालेल असं म्हणणारी कुंती माता हिच्याशिवाय बाकी कोणी म्हणणार नाही. प्रत्येकाला आनंद पाहिजे. सुख आणि आनंद याच्यात फरक आहे बरं का. मी असं विचारतो, रात्रीचा सापेक्ष शब्द कोणता आहे जाधव साहेब? रात्रीचा सापेक्ष विरुद्ध, सापेक्ष म्हणजे विरुद्ध दिवस. अंधाराचा सापेक्ष कोणता शब्द आहे? उजेड. कडूच्या सापेक्ष शब्द कोणता आहे? गोड. तसं सुखाच्या सापेक्ष कोणता शब्द आहे? दुःख. मग आनंद या शब्दाचा सापेक्ष शब्द सांगा कोणता आहे? नाहीच आहे. आपल्याला सवय लागली आनंदाच्याही सापेक्ष दुःखच समजतो आणि सुखाच्याही सापेक्ष आपण दुःख समजतो. पण सुखाच्याच सापेक्ष दुःख आहे, आनंदाच्या सापेक्ष दुःख नाही. म्हणून आनंद ही अवस्था अशी आहे त्याच्यात कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. ती अवस्था प्राप्त झाली मनुष्य आनंद रूपच होतो आणि ते स्वरूप म्हणजे परमात्म्याचं आहे. आनंदम ब्रह्म, भगवान परमात्मा आनंद रूप आहे. मग तो आनंद आम्हाला कसा मिळेल असं तुकोबाराला प्रश्न विचारला. तुकोबारे उपाय सांगतात आनंद मिळण्याचा. देह समर्पिजे देवा. बापरे, आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा देह देव परमात्म्याला समर्पण करा. माग सरकार लागले तुम्ही आम्ही नाही महाराज. जेव्हा कालियाटोहामध्ये भगवान परमात्मा चेंडूच्या निमित्ताने जातात, माता यशोदेला कळते बातमी आणि यशोदेला 4-4 बाया धरून आणतात. मी पडत्या तामध्ये सोडा मला. कोणा करता? कृष्णा करता मी मध्ये पडते, आता मला जगून काय करायचंय असं म्हणणारी यशोदा माता खरंच सोडलं तिला. काय केलं त्यानं? मागे सरे माय पाऊला पाऊली. एवढा प्रेमाचा पुतळा भगवान परमात्मा यशोदेच्या, पण डोहात पडत नव्हती. मागे 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 सरकत होती. कोणालाही आपला देह प्रिय आहे, कारण अनंत जन्माचे संस्कार आपल्याला असल्यामुळं या देहामुळे नित्य दुःख जरी असतं तर त्या दुःखाला पांघरून 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 आपण जगत असतो. पण आनंद प्राप्त होण्याकरता तुकोबारे सांगतात, पहिलं काम करा, देहाचा विसर पडला पाहिजे. देह समर्पिजे देवा. आणि एकदा समर्पण झालं की त्याचा विचार करायचा नाही. उदाहरण सांगतो. एक ग्रस्त